महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आजपासून उपोषण सुरू होते। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह कुटुंब सुद्धा उपोषणासाठी बीडला रवाना झालेला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय। पोलिसांना दिलेली मुदत संपली आहे, पण मात्र कारवाई झाली नाही, त्यामुळे ते उपोषण करण्याचा निर्णय घेत आहेत। आणि 14 महिन्यांनंतरही महादेव मुंडेंचे मारेकरी मोकाट आहेत। 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडेंची हत्या झाली होती आणि या प्रकरणाचा अजूनही निकाल लागत नाही। आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता त्यांच्या पत्नीने आक्रमक भूमिका घेतली। थेट उपोषणाची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्यासाठी त्या बीडला सुद्धा रवाना झाल्या। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांचं कुटुंब सुद्धा बीडला रवाना झालेलं आहे। ते सुद्धा उपोषणात सहभागी होणार आहेत। मसाजोगचे सगळे ग्रामस्थ, देशमुख कुटुंबीय अर्थात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय यांनी सगळ्यांनी सुद्धा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, काय नेमकं मुंडेंचं म्हणणं आहे याबाबत सध्या, आणि जर त्या उपोषण करत असतील तर कशा पद्धतीने त्याची दखल घेतली गेली आहे? पोलिसांकडून तरी दखल घेतली गेलेली आहे का याबाबतची? नक्कीच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास न झाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे ज्या आहेत त्यांच्या पत्नी त्यांनी यापूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता। त्यावेळी पोलीस अधीक्षकांची चर्चा करून त्यांनी हे आंदोलन 3 मार्च पर्यंत पुढे ढकललं होतं, परंतु आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही। त्यामुळे आता आजपासून हे उपोषण त्या करणार आहेत। थोड्याच वेळात त्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल होतील आणि या ठिकाणी उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। या दरम्यान आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा या उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिलाय। तसेच देशमुख कुटुंब देखील या उपोषणाला भेट देणार असून आता पोलीस अधीक्षक या प्रकरणात कसा मार्ग करतात आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना परत एकदा आश्वासन देतात की या प्रकरणातील आरोपी अटक होतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या आता बीडला रवाना झालेल्या आहेत आणि त्यांनी उपोषण मी करणार असं सांगितलेलं आहे, कारण एवढ्या महिन्यांनंतर सुद्धा महादेव मुंडेंचे आरोपी मोकाटच आहेत। Thank you.